पोटमाळ्याचं गूढ. लेखक अभिषेक अरविंद दळवी. अरे रजनीश, ते कॉन्ट्रॅक्टर येणार होते ना आज. किती वाजेपर्यंत येणार होते? मला ऑफिसला जायला लेट होतोय. एक फोन लावून तर बघ. सर्वेश आपल्या मुलाला रजनीशला विचारत होते. कुठल्या तरी तंद्रीतून जागा झाल्यासारखं रजनीश भानावर आला. हो, लावतो ना. त्याने फोन लावला. कॉन्ट्रॅक्टर 15 मिनिटात येतील हा निरोप वडिलांना देऊन तो घराला असलेल्या पोटमाळ्यावर, जिथे जुन्या अडगळीच्या वस्तू ठेवायचे, तिथे जाऊन बसला. त्याची आई सुरेखा हे सगळं बघत राहिले. दोघांनाही रजनीशची काळजी वाटू लागली होती. रजनीश 21 वर्षांचा एक हसरा तरुण. अलीकडेच त्याने फायनल इयरची परीक्षा दिलेली. सतत वेगवेगळ्या अजब गोष्टींच्या शोधात त्याची नजर भिरभिरत असायची. इतर तरुणांसारखाच टेक्नॉलॉजीचा शौकीन, पण इतर तरुणांमध्ये न आढळणारी एक गोष्ट या मुलामध्ये होती. ती म्हणजे तंत्रविद्या, गूढविद्या याचं आकर्षण. असीम शक्तिशाली होण्याचं स्वप्न मनात धरून तो या गोष्टींचा इंटरनेटवर सतत शोध घ्यायचा. साधारण तरुण मुलं जो विचार करतात त्यापेक्षा थोडा वेगळाच विचार हा करायचा. इंटरनेटवर मिळणाऱ्या वेगवेगळ्या मंत्रांच्या मदतीने काही छोट्या छोट्या करामती करायला तो शिकला होता. जसं की एखाद्याच्या मनातलं ओळखणं, आपले विचार समोरच्याच्या मनात पोहोचवणं वगैरे वगैरे. हे सगळे उद्योग तो घराच्या पोटमाळ्यावर बसून करायचा. आईबाबा फार लक्ष देत नव्हते. त्यांना वाटायचं पोरगं काहीतरी अभ्यास करतंय, त्यामुळे रजनीशला रान मोकळं होतं. आता त्याला छोट्या करामती समाधान वाटेनासं झालं होतं. त्याला काहीतरी मोठं हवं होतं. असंच एकदा शोधत असताना त्याला एक लिंक दिसली. द डार्क कॉस्मॉस, अल्टिमेट वे टू ॲक्सेस टू डार्क एनर्जी इन अ फ्यू डेज. बस, त्याला जे हवं होतं ते मिळालं. त्याने लिंकवर क्लिक केलं. साईट एकदम जबरदस्त होती. तिच्यातला मजकूर वाचता वाचता तो भारावून गेला. केवळ काही दिवसात सर्व शक्तिमान होण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं. मेंबर झाल्यावर एक एक पायरी सांगितली जाणार होती. त्याने धडाधड आवश्यक गोष्टी पूर्ण केल्या आणि तो मेंबर झाला. आता पहिली पायरी त्याच्या स्क्रीनवर दिसू लागली होती. त्याला आकाश 2 बोटांवर आल्यासारखं वाटत होतं. आपल्या उद्दिष्टाच्या जवळ पोचल्याचा आनंद, ती आसुरी आनंद त्याच्या चेहऱ्यावर पसरला होता. पण तो आकाशाला स्पर्श करत होता की खोल गर्तेत रुतत चालला होता याचा या क्षणी तरी त्याला अजिबात अंदाज नव्हता. रजनीशने फोन केल्यावर कॉन्ट्रॅक्टर येऊन गेले. बरेच वर्षांनी सर्वेशने घराची दुरुस्ती करायचं ठरवलं होतं. 2 दिवसांनी काम सुरू झालं. कामगारांना इतर घरात काम करताना काही त्रास नव्हता, पण पोटमाळ्यावर काम करणाऱ्या कामगारांना तिथे अकारण खूप गरम व्हायचं, अस्वस्थता जाणवायची. तिथे जे जे काम करत होते त्यांना सारखी कुठे ना कुठे इजा होत होती. रजनीशने तिथल्या एका भिंतीत एक खास गोलाकार आकृती बनवायला लावली. पोराची हौस म्हणून सर्वेशने तो हट्ट मान्य केला. रजनीशने तिथल्या रंगाच्या शेड्स पण उग्र आणि भडक घेतल्या होत्या. सर्वेशने समजावलं, पण तो ऐकेना. रजनीशचाच वावर तिथे जास्त असल्यामुळे शेवटी तेही त्यांनी मान्य केलं. काम पूर्ण झालं. सगळ्या घरात प्रसन्न वाटत होतं, फक्त पोटमाळा सोडून. तिथला रंग, गोलाकार आकृती आणि जुनं सामान कदाचित याला कारण असेल असं सर्वेश व सुरेखाला वाटत होतं. पण त्यांना वाटत असलेलं कारण किती तटलादू होतं हे लवकरच त्यांना कळणार होतं. काम झाल्यावर घरात काही मंगलविधी व्हावेत असं सर्वेशला वाटत असल्यामुळे त्यांनी सत्यनारायणाची पूजा ठेवली. ही पूजा पुढच्या अनेक विचित्र घटनांची नांदी ठरणार होती याची त्यावेळी त्याला कल्पनाही नव्हती. पूजेच्या दिवशी रजनीश सकाळपासून कुठेतरी निघून गेला होता. पूजा सुरू झाली. जसजसे मंत्रोच्चार सुरू झाले तसतसं वातावरण मंगल होऊ लागलं, पण कुठेतरी त्याचे वेगळेच पडसाद उमटत होते. पोटमाळ्याची जी खोली होती तिथे जर कोणी आत्ता हजर असतं तर ते उष्माघाताने मेलं असतं. इतकं त्या खोलीचं तापमान वाढलेलं होतं. खाली पूजेची लगबग होती, त्यामुळे वरच्या खोलीतून येणारे अस्फुट पण अनाकलनीय आवाज कोणाच्या कानापर्यंत पोहोचले नाहीत. पूजा यथासांग पार पडली आणि वरच्या खोलीतही शांतता पसरली. पण ही शांतता वादळापूर्वीची शांतता होती. ही पूजा घालून सर्वेशने नकळतपणे कुणाला तरी अप्रत्यक्ष आवाहन दिलं होतं. आता ते जे कोणी होतं ते त्याच्या आव्हानाला प्रतिसाद दिल्याशिवाय थांबणार नव्हतं.
ब्लॅक कॉस्मॉस ही एक अत्यंत भयानक संघटना होती. अनैतिक गोष्टींचं प्रतीक असणाऱ्या आणि विश्वाच्या अनेक शक्यतांमधून जिची निर्मिती झाली होती, अशा एका अज्ञात आसुरी शक्तीचे जे उपासक होते त्यांची ती संघटना होती. जगभरात जे लोक झटपट श्रीमंती, झटपट पद, शक्ती मिळवण्याच्या शोधात आहेत, अशा लोकांपर्यंत स्वतःची माहिती पोहोचेल अशी त्यांनी व्यवस्था केली होती. ते लोक त्यांच्याशी जोडले जायचे, सांगितलेले प्रकार आंधळ्या विश्वासाने करायचे आणि ब्लॅक कॉस्मॉसचे लोक त्या सगळ्यांच्या आधारे या लोकांची जीवनशक्ती शोषून घेऊन त्या शक्तीच्या कामांसाठी त्याचा वापर करायचे. अशाच लोकांच्या जाळ्यात रजनीश सापडला होता. त्यांच्या सांगण्यावरून त्याने पोटमाळ्याच्या खोलीत रंग आणि त्या आकृतीचं डिझाईन बनवून घेतलं होतं. सत्यनारायणाच्या पूजेला तो त्यांच्याच सल्ल्याने घरात थांबला नव्हता, पण याच पूजेने ज्या मंगल स्पंदनांचं आवाहन झालं होतं, जे या अशुभ शक्तींना मारक ठरू शकणार होतं, ते त्यांच्यासाठी आव्हान दिलं गेलं होतं आणि ते आव्हानाच्या प्रतिसादासाठी सक्रिय व्हायला सुरुवात होणार होती. पूजा झाली की तिच्या मंगल वातावरणाचा प्रभाव काही काळ घरातल्या सगळ्यांवर राहतो, पण याला सर्वेशचं घर अपवाद ठरलं. आजारपणाने त्यांच्या घरात जणू ठाण मांडलं होतं. सुरेखा आणि सर्वेश सारखे आजारी पडत होते. एक बरा झाला की दुसरा आजारी पडत होता. पूजेत आपल्याकडून काही चूक झाली तर नसावी अशी भाबड्या सुरेखाची समजूत झाली होती. सर्वेशने तिची समजूत घातली, पण तोही थोडा हतबल झाला होता. असंच एके रात्री जेवण आटपल्यावर त्या दोघांमध्ये या एकंदर परिस्थितीबद्दल बोलणं चालू होतं. बेडशीट नीट करता करता सुरेखा सर्वेशला म्हणाली, अहो, ही कसली 7:30 आपल्या मागे लाटली आहे. लोक पूजा केल्यामुळे सुखी होतात. आपणही यापूर्वी पूजा केल्या नाहीत का? पण हे आत्ताच काय सुरू झालं आहे? त्यात परत रजनीश पण वेड्यासारखं वाटतोय. भविष्याबद्दल याला काही फिकीर नाही आहे. नुसतं खायचं, झोपायचं आणि लॅपटॉप घेऊन वर जाऊन बसायचं. दुसरं काही करत नाही हा. काय करायचं या सर्व्यावर? सर्वेशने दीर्घ श्वास सोडला. 7:30 वगैरेमुळे काही नाही ग. लोक आजारी पडत नाहीत का? एवढा आहे बस. आणि राहिला प्रश्न रजनीशचा, तर एकदा बोलणारच आहे मी त्याच्याशी. तू नको काळजी करू. शांतपणे झोप, असं म्हणत सर्वेश झोपी गेला. रात्री 3 वाजता त्याला जाग आली. तो पाणी पिण्यासाठी तांब्या शोधू लागला, पण सुरेखा आज तांब्या ठेवायला विसरली होती. तो उठला, दार उघडलं आणि किचनकडे निघाला. इतक्यात तो थांबला, कारण किचनमधून त्याला वेगळेच आवाज येत होते. तो हळूहळू किचनच्या दरवाजाकडे सरकू लागला. दाराशी पोहोचल्यावर त्याने हळूच वाटून बघितलं. 2-3 विचित्र आकार किचनमध्ये यांत्रिकपणे फिरत होते. एखाद्या होलोग्राफिक इमेजसारखे दिसणारे ते आकार अतिशय भीतीदायक होते. अचानक ते आकार पुन्हा किचनच्या दाराकडे वळले. सर्वेशला वाटलं त्यांना आपली चाहूल लागली असावी. तो लगोलग मागे सरकला. बाजूला एक रांजण होतं, त्याचा आडोसा घेऊन तो लपला. आता त्यांना तो दिसणार नव्हता, पण ते त्याला दिसत होते. ते आकार माळ्यावर जाणाऱ्या जिन्याच्या पायऱ्या चढू लागले. सर्वेशच्या काळजात डुलबुललं. बऱ्याचदा रजनीश रात्री तिथेच झोपायचा. तोही सावधपणे त्यांच्या मागावर निघाला. तो माळ्यावर पोहोचेपर्यंत ते आकार कुठेतरी नाहीसे झाले होते. त्याने माळ्याच्या खोलीचं दार ढकलून बघितलं. दार उघडंच होतं. ते हळूच उघडलं गेलं. आतलं दृश्य हादरवणारं होतं. आत 1-2 नाही, चांगले 20-22 आकार होते. खोलीमधल्या वस्तू वगैरे सोडल्या तर मधल्या जागेत रजनीश ध्यानमुद्रेत होता आणि सगळे आकार त्याच्या भोवती माना झुकवून उभे होते. एक आकार हळूहळू रजनीशमध्ये विलीन झाला. हळूहळू रजनीशने डोळे उघडले. तो आता थोडा वेगळाच दिसत होता. तो उठला आणि त्याने त्या गोल आकृतीला स्पर्श करून काहीतरी मंत्र म्हटल्यासारखं केलं. दाराबाहेरून बघणाऱ्या सर्वेशचे आश्चर्याने मोठे झालेले डोळे थिजल्यासारखे झाले, कारण त्या आकृतीच्या जागी एक खोल विवर तयार झालं होतं आणि रजनीश त्यात निघून गेला होता. काही वेळाने रजनीश परत आला आणि त्याने लॅपटॉप वगैरे जागच्या जागी ठेवला आणि तिथेच पडलेलं अंथरूण टाकून काहीच घडलं नाही अशा आविर्भावात झोपला. सर्वेशही तिथून सरळ आपल्या रूममध्ये जाऊन सरळ आडवा झाला. मनातले विचार त्याला शांत झोपू देईनात, पण 4-4:30च्या सुमारास त्याला झोप लागली. सकाळी त्याला जाग आली तेव्हा अंग तापाने फणफणलं होतं. तशाही अवस्थेत त्याने आपल्या मुलाचं जे काही चाललंय त्याचा छडा लावायचा निश्चय केला. त्याच्या लक्षात आलं होतं की सगळ्या अस्वस्थतेला आणि आजारपणाला
आपलाच मुलगा कारणीभूत आहे. आता त्याला एकच प्रश्न पडला होता की हे सगळं का? इतक्यात सुरेखाची टिंगटाळी त्याच्या कानावर आली. तो कसाबसा उठून ती जिथे होती तिथे गेला. सुरेखा देव्हाऱ्याजवळ उभी होती. समोर जे दिसत होतं ते फार भयंकर होतं. देवघरात असणारी श्रीकृष्णाची मोठी मूर्ती नाहीशी झाली होती. रजनीशसुद्धा घरात दिसत नव्हता. सर्वेशला लक्षात आलं हे सगळं त्याचंच काम आहे. मूर्ती जाण्याचं दुःख नव्हतं, पण त्याच्या वडिलांनी त्याच्याकडून ती मूर्ती जपून ठेवण्याचं वचन घेतलं होतं. वडिलांना दिलेल्या वचनासाठी त्याला ती मूर्ती शोधावीच लागणार होती. त्यामुळे तशाही अवस्थेत तो माळ्याची एक एक पायरी चढू लागला. रजनीश त्या दिवशी खूप खुश होता, कारण डार्क कॉस्मॉसने त्याला खूप वेगवेगळ्या रहस्यांचा उलगडा केला होता. इतकंच नव्हे तर त्याच्या मदतीला 20-22 सहकारी दिले होते. आता त्यांचं शेवटचं काम केलं की तो सर्वशक्तिमान होणार होता, असं त्याला तरी वाटत होतं. ते काम म्हणजे पिढ्यानपिढ्या जपली गेलेली देव्हाऱ्यातली श्रीकृष्णाची मूर्ती त्यांच्या हवाली करणं. ती मूर्ती तर त्याने मिळवली होती, आता फक्त त्यांच्या सांगितलेल्या जागेवर ठेवली ते काम पूर्ण होणार होतं. पण ते काम सोपं नव्हतं. ती मूर्ती घेऊन जेव्हा तो त्या विवरात शिरला तेव्हा अचानक ती मूर्ती गरम व्हायला लागली. तिचं वजन वाढत होतं, पण ही फक्त विरुद्ध शक्तीच्या संपर्कात आल्यामुळे दिली गेलेली प्रतिक्रिया होती. कशीबशी ती मूर्ती हातात पेलून तो त्या विशिष्ट जागी उभा राहिला. आजूबाजूला अंधार होता. स्वतःभोवती दोनदा गिरकी घेतल्यासारखं त्याला वाटलं. आता तो एका अंधूक पिवळसर प्रकाश असणाऱ्या जागी उभा होता. आजूबाजूला भिंतीवर रांगेत मशाली लावल्या होत्या. तो चालत चालत पुढे चालला होता. त्या बोळातून तो एका दालनात आला. दालनाच्या मधोमध एक चौथरा होता. ती मूर्ती त्या चौथऱ्यावर त्याने ठेवली. तो परत निघाला. इतक्यात मारून आवाज आला, जातोस कशाला असा? सर्वशक्तिमान व्हायचं आहे ना? आजपासून आमच्या शक्ती तुझ्या. रजनीशला प्रचंड आनंद झाला. मागे वळून तो त्या चौथऱ्याकडे पाहू लागला. अनेक माणसांच्या शरीरांपासून बनलेली एक प्रचंड हाताची आकृती त्या चौथऱ्याच्या वर तरंगत होती. तो कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्यासमोर झुकला. अरे हो हो, तुम्ही माणसं पूर्ण वाक्य ऐकतच नाहीत. आमच्या सगळ्या शक्ती तुझ्या कारण तुझं शरीर आमचं होणार. तो हाताचा आकार छद्मीपणे हसत होता. आता रजनीशला आपला मूर्खपणा, आपली ढोडचूक लक्षात आली होती. पण आता उशीर झाला होता. मला तुम्ही संपवणार तर मग ही मूर्ती का मागितलीत? माझ्या वडिलांच्या घराण्यात अनेक पिढ्यांपासून ही मूर्ती आहे. हिचा तुम्हाला काय उपयोग? रजनीश वेळ काढत होता. तो हात बोलू लागला. मांडल्याचा अंशही या जगात टिकू द्यायचा नाही, हे आमचं तत्त्व आहे. आणि ही मूर्ती तर अनेक पिढ्यांची इष्टदेवता, अनेक व्यक्तींनी आपली साधना हिच्या आधारे केली आहे. ही मूर्ती मांडल्याचा मोठा स्रोत आहे. आमच्या दृष्टीने धोकादायकही आहे. तेव्हा हिचा नाश होणं गरजेचं होतं. तू आमच्यातला एक झालास की लगेच हिचा विनाश करणार. चल, हो तयार मरणाला. तो हात आता आवळलेल्या मुठीच्या आकारात बदलला होता. रजनीशने डोळे बंद केले. इतक्यात एक आवाज त्याच्या कानावर पडला. इतकं सहज वाटलं का रे तुला माझ्या मुलाला आणि या मूर्तीला संपवणं? रजनीशने मागे बघितलं तर सर्वेश उभा होता. तो हात ठदा हसला आणि म्हणाला, तू एक क्षुद्र मानव आणि ही जड अचेतन मूर्ती, माझं काय वाटडं कराल रे? सर्वेश हसला. अतिसामर्थ्यवान लोक जेव्हा गर्विष्ठ होतात तेव्हा ते आपली बुद्धी घाण टाकतात. समजेल तुला ही अचेतन मूर्ती काय करेल ते. असं म्हणून सर्वेशने भक्तिभावाने वंदन करून प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणायला सुरुवात केली. नक्की काय घडतं याचा अंदाज काही लागला नाही, पण जेव्हा समजलं तेव्हा वेळ निघून गेली होती. मंत्र पूर्ण झाले होते. तेजाचा एक स्फुल्लिंग त्या मूर्तीत जागृत होत होता. अनेक वर्षांची पूजा साधना फळाला आली होती आज. मूर्ती तेजाने चमकू लागली. ती इतकी तेजस्वी दिसू लागली की तिच्याकडे पाहावे ना. त्याने तिथून पळून जायचे अनेक प्रयत्न केले, पण जणू सूर्यासारख्या तेजाबरोबरच सूर्याचं गुरुत्वाकर्षणही त्या मूर्तीला प्राप्त झालं असावं. ते त्याच्या जागेवरून हलूच शकत नव्हतं. महातेजाने छोट्याशा गोष्टीत प्रवेश केला तर काय होईल? तेच इथे झालं. एक प्रचंड स्फोट झाला. तो इतका तीव्र होता की सर्वेश आणि रजनीश दोघेही ती तीव्रता सहन करू शकले नाहीत. शुद्ध हरपताना त्यांनी पाहिलं की तो हाताचा आकार त्या महाअग्नीच्या भक्षस्थानी पडत होता. एकूण एक जोडलेलं मानवी शरीर भस्म होत होतं. पुढचं ते दोघे पाहू शकले नाहीत. त्यांची शुद्ध हरपली.
दोघेही जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा ते पोटमाळ्यावर होते. बाजूला श्रीकृष्णाची मूर्ती होती. रजनीशने पहिला लॅपटॉप ओपन करून बघितला. त्याने जे पेजेस उघडून ठेवले होते त्यापैकी कोणतीच विंडो आता ओपन नव्हती. त्याने कुतूहल म्हणून त्या लिंकबाबत नेटवर सर्च केलं. इंटरनेटवरच काय तर त्याच्या हिस्ट्रीमधूनही ती लिंक नाहीशी झाली होती. रजनीश समजून चुकला की याचा अर्थ अदम्य मितीत असणाऱ्या त्याच्या केंद्राबरोबर मानवी जीवनाशी जोडले गेलेले सर्व दुवेही नष्ट झाले होते. रजनीशला एकच प्रश्न सतावत होता की बाबा तिथे कसे पोहोचले. तेव्हा सर्वेशने त्याला सांगितलं की ती मूर्तीच त्याच्यासाठी वाट दाखवत होती. सर्वेशने शेवटी इतकंच विचारलं की हे सगळं त्याने का केलं. रजनीशने जेव्हा सत्य सांगितलं तेव्हा सर्वेश हसला. तुम्ही नव्या पिढीचे लोक आम्हाला अडाणी समजता, पण वेड्या शक्तीच हव्या होत्या तर लहानपणी मुंजीच्या वेळी ज्या गायत्री मंत्राची तुला दीक्षा मिळाली आहे त्याचा जप तू सहज करू शकला असता. त्याला वेळ लागला असता, पण जे इन्स्टंट असतं ते कुठल्या थराला नेऊ शकतं बघितलंस ना आज. रजनीशने आपल्या वडिलांची माफी मागितली आणि सर्वेशला त्याच्या सल्ल्यानुसारच वागायचं वचन दिलं. दोघांनी नंतर मूर्तीची देव्हाऱ्यात स्थापना केली. आज त्या घटनेला 5-6 वर्षे झाली. रजनीश आज एका चांगल्या कंपनीत मोठ्या पदावर कामाला आहे. वाचासिद्धी, संमोहन अशा अनेक सिद्धी त्याला वश आहेत, पण त्याला आता त्यात इच्छा उरली नाही आहे. तो आता एका नव्या प्रवासाला निघाला आहे, आत्मज्ञानाच्या प्रवासाला, जिथे सिद्धी आणि चमत्काराला थारा नसतो, फक्त स्वतःचा शोध असतो आणि स्वतःचाच बोध असतो.